मूक नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार। तर चला पाहूयात पाणी टंचाईची एक विशेष बातमी। नगर परिषदच्या नगराध्यक्षा सौ पंचशीला इंगोले यांनी आज मूक नाईकच्या माध्यमातून जनतेला एक आवाहन केले आहे की मागील अनेक वर्षापासून जो पाण्याचा प्रॉब्लेम होता तो उबाटा गटाचे सर्व नगरसेवक पदाधिकारी यांनी स्वतः तत्परतेने आणि नगर अध्यक्षाच्या स्वतःचा फंडाचा वापर करून कशा पद्धतीने या पाणी टंचाईचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला या त्यांनी आज आपल्याला मूक नाईकच्या माध्यमातून सांगितलेले आहे। तर चला पाहूयात अधिक माहिती नगराध्यक्षा सौ पंचशीला इंगोले यांच्या माध्यमातून। आज 2 मार्च निमित्त होळी निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा। रमजान महिना मुस्लिम लोकांसाठी बंधू भगिनींना सर्वांनाच हार्दिक हार्दिक शुभेच्छा। गेल्या 1-1.5 महिन्यापासून पाण्यासाठी नदीच्या पलीकडे प्रभाग क्रमांक 9 ते 12 या प्रभागामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत होती। त्यासाठी आमच्या उबाटा गटाचे गटनेता रुस्तमभाई पप्पूवाले तसेच नगरसेवक रमजूभाई पटेल, अब्दुल गफ्फार, अब्दुल सत्तार, बिलाल भाई या सर्वांनी एकत्रित येऊन जलशुद्धीकरण व पाण्याचा जे एकत्रीकरण साठा जिथे असतो तिथे हे सर्वजण एकत्रित येऊन अडीअडचणी विचार विनिमय केला। यासाठी प्रयत्न सोडवण्यासाठी सुद्धा प्रयत्न करण्यासाठी बरेच जण तिथे उपलब्ध होते। नगरसेवक तसेच तालुका प्रमुख रविभाऊ अरगडे, शहर प्रमुख राहुल भाऊ देशपांडे, पुरुषोत्तम कुडवे, सचिन रत्नपारखी, केटी जाधव सर हे सर्व लोक तिथे उपस्थित होते। यांनी विचार विनिमय करून यावर अडचणी ज्या येत होत्या त्या सोडवल्या। 20 HP व 15 HP या 2 मोटरी दुरुस्त करून घेतल्या आणि तिथे दत्तापूर देवनगर या ठिकाणी जोडण्यात आल्या। प्रभाग क्रमांक 9 ते 12 चांदनगर, गवळीपुरा, संभाजीनगर या ठिकाणी पाण्याची जी टंचाई मोठ्या प्रमाणामध्ये जाणवत होती यांच्या सर्वांच्या प्रयत्नाने ती दूर झालेली आहे। नगराध्यक्ष या नात्याने 1.5 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला। तसेच नगरसेवक, कार्यकर्ते आणि नगर परिषदचे कर्मचारी वर्ग, असलमबाई आणि यांची संपूर्ण टीम या सर्वांनी प्रयत्न केल्यामुळे आज पाण्याचा प्रश्न हा सोडवलेला आहे। त्यानिमित्त मी सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद देते, आभार मानते। धन्यवाद। अशाच बातम्या पाहण्यासाठी जनसामान्यांच्या हितासाठी अडीअडचणीसाठी पाहत राहा मूक नाईक न्यूज चॅनल। सदैव आपल्या सोबत आहे। धन्यवाद।